Hello friends, welcome to Success Point. Next topic of halogen derivatives. Nature of carbon halogen bond CX bond in alkyl halides and aryl halides. आपण अल्किल आणि अरिल हॅलाइड्स मध्ये कार्बन आणि हॅलोजनचे नेचर काय आहे ते आपण शिकणार आहोत. मग आता आपण एक बघूया अल्किल हॅलाइड्स. मग अल्किल हॅलाइड्स नंतर अरिल हॅलाइड बघू. आधी अल्किल हॅलाइड्सचं सविस्तर आपण बघूया. मग अल्किल हॅलाइड्स मध्ये कार्बन आणि हॅलोजन बॉन्डचं नेचर पोलर असतं. पोलॅरिटी कशामुळे येते की हा हॅलोजन कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. याच्याकडे आउटर सेल मध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात म्हणून याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू कार्बन. मग हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन म्हणून याच्यावर डेल्टा पार्शियल निगेटिव्ह चार्ज आपण मेन्शन करतो आणि याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज मेन्शन करतो. त्यामुळे पोलॅरिटी काय होते याच्यामध्ये इंड्यूस होते. मग यांच्यामधील ओव्हरलॅपिंग आपण बघूया. कार्बन काय सिंगल बॉन्ड हॅलोजन सोबत sp3 ऑर्बिटल आणि ह्या हॅलोजनचा हाफ फील्ड पी ऑर्बिटल या दोघांची ओव्हरलॅपिंग या ठिकाणी आपल्याला दिसते. मग अल्किल हॅलाइडचं आपल्याला नेचर समजलंय कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड मध्ये ते नेचर आहे पोलर बॉन्ड. पॉइंट नंबर सेकंड, द साइज ऑफ हॅलोजन ॲटम increases from chlorine to iodine which increases the कार्बन हॅलोजन बॉन्ड. म्हणून कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड पण इन्क्रीज होते कारण का क्लोरीन आणि आयोडीन का असते मग टॉप टू बॉटम नंबर ऑफ शेल इन्क्रीज होतात की नाही ग्रुपमध्ये म्हणून काय असते त्याच्यामध्ये त्याची साईज पण इन्क्रीज होते आणि बॉन्ड लेंथ पण इन्क्रीज होते. हा सेकंड पॉइंट आपण बघितला. पॉइंट नंबर थर्ड, लार्जर द साईज ग्रेटर इज द बॉन्ड लेंथ. जर अल्किल हॅलाइडची साईज जास्त राहिली तर बॉन्ड लेंथ पण जास्त असणार आहे अँड वीकर इज द बॉन्ड फॉर्म. मग जेवढी जास्त साईज अल्किल हॅलाइडची तेवढी बॉन्ड लेंथ जास्त आणि तेवढा बॉन्ड तो कसा असतो वीक असतो. ओके. बॉन्ड स्ट्रेंथ ऑफ कार्बन हॅलोजन डिक्रीजेस फ्रॉम कार्बन फ्लोरीन टू कार्बन आयोडीन. ओके. बघा मग बॉन्ड स्ट्रेंथ जी ती कार्बन आणि हॅलोजनची डिक्रीजच होते. कार्बन फ्लोराइड टू कार्बन आयोडीन इन CH3X मीन्स इन अल्किल हॅलाइड. बघा मग बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज होते कारण का याची बॉन्ड लेंथ कमी असल्याने हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, याची बॉन्ड लेंथ जास्त असल्याने बॉन्ड कसा असतो वीक. समजलं तुम्हाला. लार्जर द साईज ग्रेटर इज द बॉन्ड लेंथ. जेवढी जास्त साईज तेवढा बॉन्ड लेंथ जास्त पण बॉन्ड कसा फॉर्म होईल टू वीक. ओके. नंबर नेक्स्ट, हेन्स द ऑर्डर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड स्ट्रेंथ इन CH3X. अल्किल हॅलाइड मधील बॉन्ड स्ट्रेंथची ऑर्डर बघूया. सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड कुठला असणार आहे CH3F कारण याची बॉन्ड लेंथ कमी म्हणून हा स्ट्रॉंग बॉन्ड ॲज कम्पेअर टू CH3 CH3Br आणि CH3 आहे. याची बॉन्ड लेंथ जास्त आहे म्हणून हा वीक बॉन्ड आहे. याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. बॉन्ड स्ट्रेंथ मीन्स बॉन्ड पॉवर. स्ट्रॉंग बॉन्ड असणार ॲज कम्पेअर टू CH3 आहे. आता बघायला लास्ट पॉइंट, इन CX बॉन्ड्स कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड्स मध्ये मग बॉन्ड स्ट्रेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. ज्या बॉन्डची बॉन्ड लेंथ जास्त त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कमी, ज्या बॉन्डची बॉन्ड स्ट्रेंथ कमी बॉन्ड लेंथ कमी त्याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. बघा मग याची बॉन्ड लेंथ कमी असल्याने हा स्ट्रॉंग आहे, याची बॉन्ड लेंथ जास्त असल्याने हा वीक आहे. लक्षात ठेवा. इन CX बॉन्ड्स बॉन्ड स्ट्रेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. ज्या कंपाऊंडची बॉन्ड लेंथ जास्त तो बॉन्ड वीक असतो आणि ज्या कंपाऊंडची बॉन्ड लेंथ कमी तो बॉन्ड त्या कंपाऊंडची काय असणार आहे बॉन्ड स्ट्रेंथ स्ट्रॉंग असणार आहे. ओके. मग आता बघा बॉन्ड स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी. बॉन्ड स्ट्रेंथ बॉन्ड एनर्जीच्या प्रोपोर्शनल मध्ये असतो. जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग तेवढी जास्त त्याला एनर्जी लागेल म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि जेवढा बॉन्ड वीक तो इझिली ब्रेक होईल म्हणून बॉन्ड स्ट्रेंथ कशी असणार आहे बॉन्ड एनर्जीला डायरेक्टली प्रोपोर्शनल. बॉन्ड लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी. बरोबर आहे. जेवढा बॉन्ड जास्त असणार आहे, जेवढी बॉन्ड लेंथ एखाद्या बॉन्डची जास्त असणार आहे तो इझिली ब्रेक होईल म्हणून बॉन्ड एनर्जी कमी लागेल म्हणून इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि जेवढा बॉन्ड छोटा असेल तेवढ्या त्या बॉन्डला ब्रेक होण्यासाठी एनर्जी जास्त लागेल म्हणून काय असणार आहे बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जी कशी असते एकमेकांच्या इनवर्सली प्रोपोर्शनल. मग आपण नेचर ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड बघत आहोत इन अल्किल हॅलाइड्स आणि अरिल हॅलाइड मध्ये. त्यापैकी आपण अल्किल हॅलाइडचं सविस्तर बघूया. आता नेक्स्ट अरिल हॅलाइड्स.
नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड्स और अरिल हॅलाइड्स पैकी आपण अल्किल हॅलाइड बघितलं. आता अरिल हॅलाइड बघूया. मग अरिल हॅलाइड मध्ये कार्बन आणि हॅलोजनचं नेचर कशा पद्धतीने ते आपण सविस्तर बघू. इन अरिल हॅलाइड्स द हॅलोजन ॲटम contains p orbital with lone pair of electrons which interact with pi orbitals. जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत हॅलोजन ॲटमवरचे ते काय करतील, कॉन्जुगेशन होतील बेन्झीन रिंग सोबत, म्हणून ते p ऑर्बिटल पाय ऑर्बिटल्स फॉर्म करू शकतात किंवा पाय बॉन्ड फॉर्म करू शकतात. पाय ऑर्बिटल्स ऑफ रिंग टू फॉर्म अँड एक्सटेंडेड कॉन्जुगेशन सिस्टीम ऑफ पाय ऑर्बिटल्स. त्या पाय ऑर्बिटल्स मुळे ती कॉन्जुगेशन सिस्टीम एक्सटेंड होईल, रेझोनन्स होईल त्यांच्यामध्ये. बघा मग पॉइंट नंबर सेकंड, द टू इलेक्ट्रॉन्स फ्रॉम लोन पेअर ऑफ क्लोरीन ॲटम लाईक दिस अँड 6 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम कार्बन ॲटम्स. कार्बन ह्या बेन्झीन रिंग मध्ये 6 कार्बन ॲटम्स आहेत. ओके, of ring are now associated to all the 7 atoms, 6 carbon and 1 halogen. ओके, 7 आपण इलेक्ट्रॉन्स बघतोय त्या ठिकाणी टोटल 7 atoms आहेत टोटल. The delocalization of these electrons gives double bond character to CX bond. मग या delocalization मुळे the delocalization of this electron gives double bond character. याची delocalization होते, याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर इंड्यूस होते कार्बन हायड्रोजन बॉन्ड मध्ये. मग आपण ते बघणार आहे सविस्तर. द रेजोनन्स स्ट्रक्चर्स आर. बघा मग क्लोरोबेन्झीन मी एक एक्झाम्पल घेतोय. मग क्लोरोबेन्झीन मध्ये हा जो हॅलोजन आहे हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके, याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इझिली हा काय करेल, त्याच्याकडे ऍब्स्ट्रॅक्ट करेल किंवा कॉन्जुगेशन सिस्टीम काय होईल या ठिकाणी इंड्यूस होईल. मग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतो. त्यातल्या पुढचा जो काही इलेक्ट्रॉन असणार आहे बेन्झीन रिंग मधला तो काय होणार आहे, पुढे शिफ्ट होणार आहे. मग ह्या पद्धतीने इलेक्ट्रॉन काय होणार आहे, डिलोकलायझेशन होणार आहे. मग डिलोकलायझेशन होताना फक्त इलेक्ट्रॉनची पोझिशन चेंज होणार आहे, पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतील. आणि ह्या हॅलोजन ॲटम काय दाखवतो की डबल बॉन्ड कॅरेक्टर या ठिकाणी इंड्यूस होते. आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर इंड्यूस झाल्यानंतर ती बॉन्ड स्ट्रेंथ जी असणार आहे याच्यामध्ये ती स्ट्रॉंग असणार आहे आणि बॉन्ड लेंथ कशी असणार आहे, कमी. ओके, बघा मग नंबर 5, due to double bond character of carbon halogen bond in aryl halides the carbon halogen bond is shorter. कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड कशी असणार आहे, ती शॉर्ट असणार आहे. बॉन्ड लेंथ कशी होईल, ती शॉर्ट, पण बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे. कार्बन हॅलोजन बॉन्ड इज शॉर्टर इन लेंथ. लेंथ कशी असणार आहे, शॉर्टर इन लेंथ अँड स्ट्रॉंगर दॅन इन द अल्किल हॅलाइड्स. आणि अल्किल हॅलाइड्स पेक्षा हा बॉन्ड कसा असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे मित्रांनो. बघा मग एक एक्झाम्पल आपण घेऊया. अल्किल हॅलाइड्स मध्ये सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे. ह्या लोन पेअर मुळे हा डबल बॉन्ड कॅरेक्टर इंड्यूस करतो आणि कॉन्जुगेशन सिस्टीम मुळे रिंग एक्सटेंड होते. त्यामुळे हा डबल बॉन्ड कॅरेक्टर मुळे याचा स्ट्रॉंग बॉन्ड असतो, म्हणून याची बॉन्ड लेंथ कमी ऍज कम्पेअर टू अल्किल हॅलाइड. म्हणून याची बॉन्ड लेंथ कमी, म्हणून हा स्ट्रॉंग शॉर्टर इन बॉन्ड लेंथ इन अरिल हॅलाइड्स. ओके, हा कसा असतो, वीक असतो ऍज कम्पेअर टू अरिल हॅलाइड्स. म्हणून लक्षात ठेवा बॉन्ड स्ट्रेंथ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची बॉन्ड स्ट्रेंथ स्ट्रॉंग असते as compared to carbon carbon double bond and last carbon carbon single bond. मग जेवढी बॉन्ड लेंथ कमी तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग. मग ट्रिपल बॉन्ड मध्ये बॉन्ड लेंथ कमी असते as compared to double bond and single bond. ऑलवेज रिमेंबर. मग आपण सविस्तर नेचर बघितलं कार्बन हायड्रोजन बॉन्डचं इन अल्किल हॅलाइड्स आणि अरिल हॅलाइड्स मध्ये. ओके, थँक्यू.